येस, गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने आपण PSI मेन्ससाठी किंवा MPSC कंबाईन मुख्य परीक्षेचा जो पेपर 1 आहे त्याच्या मराठी आणि इंग्रजीमधला इंग्रजी हा जो घटक आहे त्याच्या संदर्भात आपण सिरीज सुरू केलेली आहे. तर आजच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण येणाऱ्या आपल्या PSI मेन्स परीक्षेसाठी किंवा तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी आपण इंग्रजी विषयाचे संदर्भात काही प्रश्न बघणार आहोत. तर सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. सेशनला लाईक करायला विसरू नका आणि अड्डा 24/7 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, आता आपलं लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळालंय तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. ही मोटिवेशनल कोट आहे तुमच्यासाठी. अड्डा 24/7 मराठीचं ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल, डाउनलोड करा. प्रीमियम स्टडी मटेरियल आहे, करंट अफेअरचे अपडेट्स आहेत, जॉब अलर्ट्स आहेत, डेली क्विज आहेत, सब्जेक्ट वाईज क्विज आहेत, ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण इंग्रजी व्याकरणाचे सराव प्रश्न जे आहेत ते बघणार आहोत, ज्याचं निश्चित पद्धतीने येणाऱ्या आपल्या गट ब मुख्य टेक्निकल सर्व्हिसेससाठी होणार आहे. कारण इंग्रजी विषय जो आहे तो तिथे अतिशय अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. पण त्याच्या आधी एक विनंती आहे, ती म्हणजे आपलं सेशन जे आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर झालं पाहिजे. आणि या संदर्भात जे आहे आपण बघणार आहोत प्रश्न. बघा, आता सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी मी घेतोय. तो घेण्याच्या आधी आपल्याला काही बेसिक टॉपिक्स आहेत, जसं नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, वर्ब आहे. हे 3 टॉपिक्स झाले आणि याच्यामध्ये बरेच सब टॉपिक्स आहेत किंवा मग ऍडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रेपोजिशन. तर याच्यावर बेसिक्स मध्ये आपल्याला प्रश्न हे हमखास येणारच आहेत. तर आता कुठल्या पद्धतीचे प्रश्न आहेत किंवा काय प्रश्न आहेत ते आपण आता या ठिकाणी बघतोय. तर आता बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला असेल, तर तो आहे म्हणजे चूज द करेक्ट सेंटेन्स. आता झालंय काय विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्सचे जेव्हा प्रकार आपल्याला देतात तेव्हा ते एरर मध्ये आपल्याला बेसिक्स बेसिक्स म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, वर्ब असेल, किंवा आता या सगळ्यांना मी एकत्रितरित्या म्हणतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. हा महत्वाचा मुद्दा आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध, याचं आपल्याला योग्य पद्धतीने हा संबंध एस्टॅब्लिश झालाय का यावर आपल्याला भर दिलेला असतो. आता जर तुम्ही बघाल तर आता इथे बघा, तुम्हाला सगळीकडे कॉमन गोष्ट काय दिसते बघा. द शिप वॉज ब्रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमॅन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. द शिप वॉज ब्रेक्ड अँड एव्हरी मॅन वुमॅन अँड चाइल्ड वर ड्रॉन. म्हणजे आता इथे वॉज होतं आणि इथे वेअर होतं. बाकी सगळ्या सेंटेन्स, क्रियापद वगैरे सगळी सेम आहे. पहिल्या वाक्यामध्ये काय झालंय, वॉज टाकलंय, दुसऱ्या वाक्यामध्ये वेअर टाकलंय, तिसऱ्या वाक्यामध्ये परत वॉज आहे आणि इकडे आर आहे, आणि चौथ्या वाक्यात काय, परत वॉज आहे आणि इथे हॅड आहे. म्हणजे वॉज अजून एक महत्वाची इथे एस्टॅब्लिश होते गोष्ट, ती म्हणजे चारही सेंटेन्स मध्ये 2 वाक्य आहेत. त्यातल्या पहिल्या वाक्यात सगळीकडे वॉज आहेच, फक्त प्रश्न आहे वाक्याचा जो दुसरा पार्ट आहे, 2 वाक्य आहेत तर याच्यातला दुसरा पार्ट आहे. तर पहिल्या सेंटेन्स मध्ये वॉज आहे जे तुम्हाला दिसतंय, वेअर आहे, आर आहे आणि हॅड आहे. तर आता आपल्याला याच्यातून करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. बोथ ए अँड डी, बी ओनली, सी ओनली, ए ओनली. आता हे सगळा जो आहे तो आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, कर्ता आणि क्रियापद यांचा संबंध. आता सगळ्या ठिकाणी बघा, कर्ता जो आहे, कर्ता, आता इथे शिप वॉज ब्रेक्ड म्हणजे काय, बुडाली. बुडणारी कोण, शिप. हे पहिल्या वाक्यामध्ये झालं. दुसऱ्या वाक्यात एव्हरी मॅन विमेन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. बुडणारे कोण, बुडणारे कोण, तर प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक बालक. म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल 2 सेंटेन्स जोडलेले आहेत बघा, अँड नी. म्हणजे अँड एक प्रकारचं कंजंक्शन आहे. वाक्याच्या दृष्टीने स्वतंत्र, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र अशी 2 वाक्य. तर आता इथे आपल्याला योग्य शोधून काढायचं आहे. आता या गोष्टीमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये कर्त्याचं वचन कुठलं आहे, कर्त्याचं वचन कुठलं आहे, एक वचन आहे, अनेक वचन आहे, त्यानुसार तुमची वर्ब ठरतात. हा इथे महत्वाचा मुद्दा आपल्याला समजायला लागेल. आणि चारही सेंटेन्स मध्ये टेन्स आहे तुमचा पास्ट टेन्स. कसं कळलं मला, वॉज सगळीकडे मी वापरलेलं आहे. तर आता याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे
चार ऑप्शन म्हणजे चार ऑप्शन आहे, डी नाही म्हणत आहे. योग्य सेंटेन्स आहे ए. बघा नीट बघा मी काय सांगतोय. याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते उत्तर असणार आहे ए ओनली. ऑप्शन 4 आहे पण इथे डी ऑप्शन बरोबर नाही. ऑप्शन ए इज राईट. द शिप वॉज wrecked अँड नी कंजंक्शन आहे, वाक्य जोडले. एव्हरी मॅन, विमेन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. मग आता तुम्ही मला म्हणाल सर इथे वॉज का आलं, इथे वेअर का आलं नाही आणि आर का आलं नाही? कारण माणूस आहे, स्त्री आहे आणि चाइल्ड आहे. तर इथे एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इथे मॅन म्हटलंय, विमेन म्हटलेलं आहे, चाइल्ड आहे. म्हणजे या तिन्ही ठिकाणी मेन नाही म्हटले, विमेन नाही म्हटले आणि चिल्ड्रेन नाही म्हटले, वुमन म्हटलेलं आहे. पहिल्या याच्यात वुमन आहे, दुसऱ्या याच्यात विमेन आहे. वुमन आणि विमेन, तर चिल्ड्रेन आणि त्याचं एक वचन होतं चाइल्ड. तर मग आता या केसमध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की तीनही नाउन्स जे आहेत, जसं मॅन आहे, वुमन आहे आणि चाइल्ड आहे, हे तिन्ही एकवचनामध्ये आहेत. हा तर झाला पहिला मुद्दा. मग जर तिन्ही एका वचनामध्ये आहेत तर त्यांच्या सोबत जे क्रियापद लागतं ते एकवचनीच असलं पाहिजे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट मध्ये आपल्याला काय शोधायचं असतं, तर कर्ताचं वचन हे क्रियापदाच्या वचनाशी सामिलर पाहिजे, सारखं पाहिजे. क्रियापदाच्या वचन आणि कर्त्याचं वचन यांचा मेळ बसला पाहिजे. जसं आता मॅन हे झालं एक वचन, विमेन झालं एक वचन, चाइल्ड झालं एक वचन. जर अनेक वचन असली असती तर मेन, विमेन आणि चिल्ड्रन असं असलं असतं. पण आता इथे वाक्यामध्ये एक वचनामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी वॉज आलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल सर एव्हरी पण आहेच ना तिकडे, बरोबर आहे. तर आता बघा, सब्जेक्ट इज सिंग्युलर. सब्जेक्ट तुम्हाला मी सांगितले, बुडणारे कोण आहेत? बुडणारे आहेत मॅन, विमेन आणि चाइल्ड. हे तिघं बुडणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तिघं बुडणारे आहेत आणि ते तीनही नाऊन एक वचनामध्ये जर असतील तर मग आपल्याला गरजच काय अनेक वचन वापरण्याची. पण मग कन्फ्युजन कुठे होतंय? एव्हरी मी वापरलंय, बरोबर आहे ना. कन्फ्युजन परत तुमचं असं होऊ शकतं की एव्हरी जर तुम्ही वापरलेलं आहे आणि जर तुम्ही एव्हरी वापरताय तर मग ते एव्हरी अनेक वचनात येणार आहे का? नाही. तर आता ही गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी एव्हरीचा यूज आपण कसा करतो? एव्हरीला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. हा एक महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. एव्हरी आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. दाखवतो. गटवाचक, समूहदर्शक असं आपण म्हणू शकतो याला. डिस्ट्रीब्युटिव्ह समूहदर्शक आहे. म्हणजे काय? द एव्हरी इज अ वर्ड दॅट सिग्निफाईज इच सब्जेक्ट इंडिव्हिज्युअली. म्हणजे जरी एव्हरी म्हटलेलं असलं तरी तिथे प्रत्येक जण वैयक्तिकरित्या काम करतंय. वैयक्तिकरित्या बुडतोय म्हणजे एव्हरी म्हणजे एक गट घेतलेला आहे. त्यामुळे शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी मॅन, वुमेन अँड चिल्ड्रेन, चाइल्ड पाहिजे, सॉरी चाइल्ड. मला तिथे वेअरचं दाखवलं असतं तर तिथे चिल्ड्रन आलं असतं. मला तुम्हाला ते वेअरचं दाखवायचं होतं. आता हेच वाक्य जर मी शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी मेन लिहिलंय मी, विमेन लिहिलंय अँड चिल्ड्रन, चाइल्डला चिल्ड्रन करतो आपण. तर असं जर वाक्य आलं असतं तर इथे WERE वेअर, कारण वॉज आणि वेअर अशी दोन क्रियापदं आपण वापरतो. जशी इज आणि आर वापरतो तशी वॉज आणि वेअर ही दोन क्रियापदं आपण पास्ट टेन्स मध्ये वापरतो. पास्ट टेन्स मध्ये वापरतो. तर त्या ठिकाणी जे आहे हा मुद्दा आहे. चला पुढच्या मी प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न आहे इनकरेक्ट सेंटेन्सचा. पुढचा प्रश्न आहे परत इथे इनकरेक्ट सेंटेन्सचा. आता आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स जी आहे ती शोधून काढायची आहे. तर आता याच्यामधून बघा काय असू शकते इनकरेक्ट सेंटेन्स असं तुम्हाला वाटतं. तर आता इथे नीट बघा. आता इथे सुद्धा आपण काय नेमकं घेतलेलं आहे, तर इथे प्रोनाउनचा यूज झालेला आहे. जर तुम्ही सेंटेन्सेस नीट बघितलेले असतील तर प्रोनाउनचा यूज आपण इथे योग्य प्रकारे केलेला आहे. तर बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. ही हर्ट हिमसेल्फ, जेम्स अँड मायसेल्फ वेंट टुगेदर, बिहेव युअर सेल्फ, शी डीड इट ऑल बाय हरसेल्फ. तर इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हिमसेल्फ, युअर सेल्फ, हरसेल्फ म्हणजे हिम, यू, हर, माय यांच्यासोबत आपण सेल्फ लावलेली आहे. तर यांचा यूज बरोबर झालेला आहे का हे आपल्याला बघायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा,
इथे मी उत्तर देतो आणि मग एक्सप्लेनेशन आपल्या ॲज युजल पद्धत जी आहे ती आपण फॉलो करूया. तर आता इथे उत्तर आहे सेंटेन्स इनकरेक्ट कुठली आहे, तर 3 बी नंबरची सेंटेन्स इनकरेक्ट आहे, म्हणून इथे मी बी ओनली इनकरेक्ट म्हटलेलं आहे. का, त्याची कारण तुम्हाला सांगतो. आता इथे नीट बघा, ही हिमसेल्फ आहे, शी हरसेल्फ आहे, ही हिम, शी हर, हे तर बरोबर लागतंय. बिहेव युअर सेल्फ त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता बघा, आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ही सगळी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. माय सेल्फ, हिमसेल्फ. रिफ्लेक्शन तुम्हाला माहिती आहे, आरसा, आरशावर जेव्हा किरणं जातात, रेज जातात, तेव्हा ती रिफ्लेक्टेड बॅग होतात. तर आता इथे सुद्धा ही व्यक्ती स्वतःला आरशात न्याहाळते, ती स्वतःबद्दलच विचार करते, बरोबर आहे. मग रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये होतं काय, तर ते तुम्हाला मी सांगतो. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे कर्ता हाच क्रियेचं कर्म आहे असं दाखवलं जातं. म्हणजे काय, तर समजा कृती सुरू झालेली आहे, शी वॉश, करणारी कोण, ती, कृती केली तिने, हो बरोबर आहे, पण तिचं कर्म कुठे आहे, कर्म आहे हरसेल्फ. हरसेल्फ म्हणजे कोण, तीच ना. शी हे झालं तुमचं डुअर ऑफ ऍक्शन, ज्याला आपण म्हणतो कर्ता. वॉश झालं क्रियापद, म्हणजे कर्त्यापासून क्रिया सुरू झाली आणि इकडे थांबली नाही, परत ती शी कडे आली, म्हणजे हरसेल्फ आणि शीचा संबंध आहे, तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर ही रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वेगवेगळी आहेत, जसं हरसेल्फ आहे, मायसेल्फ आहे, युअर सेल्फ आहे, इट सेल्फ आहे, हिमसेल्फ आहे, देमसेल्फ आहे, वेगवेगळी क्रियापद आहेत. तर आता या क्रियापदांमध्ये नेमकं काय झालंय बघा. आता वाक्य होतं आपलं, ही हर्ट हिमसेल्फ. आता एक्झाम्पल घेऊया, ही हर्ट हिमसेल्फ. आता बघा, हा स्वतःला हर्ट करून घेतोय, कृती सुरू झाली आहे, स्वतःवरच येणार आहे, दुसऱ्या कोणी त्याला मारलं नाहीये. तर डुअर ऑफ ऍक्शन रमेश किंवा ही, रिफ्लेक्शन ऍक्शन रमेश किंवा ही, बरोबर आहे. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आता बिहेव युअर सेल्फ, आता इथे मी एखाद्या व्यक्तीला सांगतोय, हे आज्ञार्थी वाक्य आहे, की तू स्वतःला किंवा वागताना विचार करून वाग, वागताना विचार करून वाग. वागणार कोण आहे, ती युअर सेल्फ वालीच व्यक्ती वागणार आहे, म्हणजे यू आहे थोडक्यात. यू म्हणजे सेकंड पर्सन, मी फर्स्ट पर्सन आहे, यू सेकंड पर्सन आहे, तर वागणारी व्यक्ती यू आहे. कोण वागणार आहे, तीच वागणार आहे, युअर सेल्फ. त्यामुळे इथे बिहेव युअर सेल्फ हे सुद्धा बरोबर आहे. शी डिड इट हर बाय हर सेल्फ, शी डुअर आहे, रिफ्लेक्शन झालं हर सेल्फ. फक्त आता चुकलं काय होतं, वाक्यामध्ये होतं जेम्स अँड मायसेल्फ असं म्हटलेलं होतं, ते चुकलेलं आहे. मायसेल्फ जर वापरायचं असेल किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल मायसेल्फ आहे, जर हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरायचं असेल तर अट काय असते, वाक्याचा कर्ता एकच असला पाहिजे, वाक्याचा कर्ता एकच पाहिजे. आता इथे मी म्हणजे जेम्स अँड मायसेल्फ असलं असतं तर ते चुकलं असतं, जाणारे दोघं आहेत, बरोबर आहे ना, जाणारे दोघं आहेत म्हणजे करते, जाणारे कोण, जेम्स आणि मायसेल्फ, ओरिजिनल सेंटेन्स प्रमाणे. त्यामुळे जर जिथे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये कर्ता हा एकच असावा लागतो, म्हणजे कृती सुरू होऊन कर्त्याकडेच थांबते. आता या केसमध्ये काय होतंय, जेम्स अँड मायसेल्फ वेंट टुगेदर, ते मायसेल्फ आहे त्याच्या जागी काय आलं पाहिजे होतं, मी, जे की वाक्यामध्ये आलं आहे. चला, तर अशा पद्धतीने आपण या महत्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सेशनला एकदा पटापट लाईक करा आणि सेशनला शेअर करा. आता इथे बघा, स्टॉप टॉकिंग, एक मी विधान केलेलं आहे, स्टॉप टॉकिंग हे आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे काय, आज्ञार्थी वाक्य. तर आता या आज्ञार्थी वाक्याला मी प्रश्नार्थक वाक्यामध्ये कशा पद्धतीने रूपांतर करीन हे त्यांना विचारायचं आहे. बघा, डिड यू स्टॉप टॉकिंग असा प्रश्न घेतलेला आहे. काय प्रश्न आहे, डिड यू स्टॉप टॉकिंग, डिड यू स्टॉप टॉकिंग असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे सॉरी, स्टॉप टॉकिंग म्हटलेलं आहे, त्याचे ऑप्शन्स आहेत डिड यू स्टॉप टॉकिंग. आता वाक्याचा अर्थच काही लागत नाहीये बघा, का नाही लागत आहे ते सांगतो तुम्हाला. डिड यू स्टॉप टॉकिंग, डिड कुठे आपण वापरतो, पास्ट टेन्स मध्ये वापरतो, बरोबर का चूक. जर डिड मी पास्ट टेन्स मध्ये वापरतो तर त्या केस मध्ये काय होताना दिसतंय मला, पास्ट टेन्स मध्ये वापरतोय आणि डिड यू स्टॉप टॉकिंग म्हणतोय, त्यामुळे हे सेंटेन्सचं काही मला बरोबर वाटत नाही. त्याशिवाय वुड यू स्टॉप टॉकिंग, विल यू स्टॉप टॉकिंग, शॅल यू स्टॉप टॉकिंग, तर सी विधान बरोबर आहे. तर सी विधान बरोबर असणारा पर्याय 3 क्रमांकाचा, स्टॉप टॉकिंग हे आहे आज्ञार्थी वाक्य. तर तुम्हाला आता ते दाखवतो. आता आज्ञार्थी वाक्य जे असतं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये एक तर कमांड दिली जाते म्हणजे आज्ञा, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना, ऍडवाइस म्हणजे सल्ला आणि विनंती. तर ही सगळी जी आहेत ही आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. आता या आज्ञार्थी वाक्यामध्ये नेमकं काय होतंय बघा. आता जे एक्झाम्पल मध्ये घेतलेलं स्टॉप टॉकिंग ही झाली होती कमांड, आज्ञा.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल स्टॉप असं जर म्हटलं तर त्याचं निगेटिव्ह काय होईल, डोंट गो. जसं आता इथे स्टॉप टॉकिंग म्हटलेलं तर त्याचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक. तर आता स्टॉप टॉकिंगचा टेन्स कुठला आहे, प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. स्टॉप टॉकिंगचा टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. मग त्यामुळे रिझल्टंट ऍक्शन जी आहे, म्हणजे आता मी एखाद्याला समोरच्याला सांगतोय तू बोलणं थांबवशील का, बोलणं थांबव हे झालं विधान, आणि तू थांबवशील का म्हणजे हे झालं फ्युचर ऍक्शन. त्यामुळे या स्टॉप टॉकिंग आहे प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यामुळे त्याची जी हे होईल रिझल्टंट ऍक्शन होईल ती कंपल्सरी व्हायला पाहिजे फ्युचरला. ऍज सेंटेन्स डिस्क्राईब ऍक्शन इन प्रेझेंट. प्रेझेंट आहे स्टॉप टॉकिंग, तर त्याचं काय होईल, विल यू स्टॉप टॉकिंग. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पटापट एकदा सेशनला लाईक आणि शेअर करा. चला नेक्स्ट पार्ट कडे मी जातो. आता हे थोडस आपल्याला वोकॅबच्या रिलेटेड आपल्याला गोष्टी आहेत. जसं ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. ग्रीष्मा स्पोक विथ व्हाईट हीट. नॅचरल, याच्यातून आपल्याला करेक्ट मिनिंग या व्हाईट हीटचा शोधायचा आहे. तर नॅचरल श्रूडनेस, इंटेन्स पॅशन, प्लेन व्हॉइस का कनिंग पॅशन. तर आता या ठिकाणी जे आहे इंटेन्स पॅशन असलं पाहिजे, कनिंग पॅशन असलं पाहिजे का प्लेन व्हॉइस असलं पाहिजे, तर ते इंटेन्स पॅशन आहे. का, तर बेसिकली व्हाईट हॅट म्हणजे काय, मॉरली साऊंड पर्सन ऑफन, म्हणजे या व्यक्तीला पॅशनने काम करतो आणि निस्वार्थीपणे काम करतो. त्यामुळे व्हाईट हॅटचा इथे अर्थ होतोय इंटेन्स पॅशन. चला नेक्स्ट, आता आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचे आहे. काय, नायदर नॉर अशा पद्धतीचं विचारलंय. त्याच्यानंतर 90 किलोमीटर्स म्हटलंय. डॉटर अँड माइन, म्हणजे आता हा काय झाला, प्रोनाऊनचा पार्ट झाला सी, बी झाला नाऊनचा पार्ट, आणि परत ए झाला वर्बचा पार्ट. परत इकडे वर्बचा पार्ट आहे. म्हणजे जर तुम्ही लक्षात घेतलं तर नाऊन, प्रोनाऊन, वर्ब म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वर आपल्याला इथे प्रश्न विचारलेले आहेत. तर आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स शोधायची आहे. तर आता या ठिकाणी जर बघितलं तर सी आणि टी या दोन सेंटेन्स इनकरेक्ट आहेत. का, याचं लॉजिक तुम्हाला मी सांगतो. आता बघा, ए आणि बी सेंटेन्स बरोबर आहे. कसं काय, तर नायदर नॉर किंवा आयदर ऑर मध्ये वर्ब जे असतं म्हणजे क्रियापद असतं, त्या ठिकाणी क्रियापद जवळच्या कर्त्याशी किंवा नामाशी संबंध ठेवतं. म्हणजे आयदर ऑर किंवा नायदर नॉर आपल्याला ऑप्शन मध्ये विचारतात ना, कारण इंडिया पण नाही आणि पाकिस्तान पण नाही, म्हणजे कर्ते कोण झाले किंवा नाऊन कुठली झाली, इंडिया आणि पाकिस्तान. आता या केसमध्ये इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही सिंग्युलर मध्ये आहेत. पण उद्या समजा आय आणि वी असं असलं असतं, म्हणजे एक सिंग्युलर आणि एक प्लुरल असं जरी असलं असतं, तरी तिथे जे नियरेस्ट आहे म्हणजे क्रियापदाच्या सोबत इथे कुठला आहे, पाकिस्तान. त्यामुळे क्रियापद कुठलं कंपल्सरी यायला पाहिजे, हे सिंग्युलरच यायला पाहिजे. पाकिस्तान सिंग्युलर आहे त्यामुळे वर्ब यायला पाहिजे सिंग्युलर. त्यामुळे नायदर इंडिया नॉर पाकिस्तान इज गिल्टी. दोन जरी कर्ते असले तरी एक कर्ता जो आहे, जो क्रियापदाच्या जवळ आहे आणि तो सिंग्युलर मध्ये असेल तर ते सिंग्युलर मध्येच येतं. चला नेक्स्ट, आता बघा किलोमीटर्स, माइल्स, ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून आपल्याला मेजरमेंट दिसते. आणि ही काय आहेत, परिमाण आहेत. परिमाण तुम्हाला माहिती आहे, वेट्स अँड मेजरमेंट, त्यासाठी आपण किलोमीटर्स वापरतो, माइल्स वापरतो, किलोग्रॅम्स वापरतो. तर या केसमध्ये काय आहे, तर ही जी आपल्याला परिमाण वापरायची आहेत त्याच्यासोबत आपल्याला एस लावावं लागतं. जसं 90 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स, तर यांच्यासोबत एस येतं. पण क्रियापद सिंग्युलर असतं, म्हणजे किलोमीटर्स म्हटलं त्यामुळे तिथे मी आर नाही वापरू शकत किंवा वेअर, WRE वेअर नाही वापरू शकत. का, त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं की ही क्रियापदं जी आहेत ती क्रियापदं सुद्धा सिंग्युलर येतात, फक्त त्यांचा यूज होताना एस आपण लावतो. त्यामुळे 90 किलोमीटर्स इज अ लॉंग डिस्टन्स फॉर अ बायसिकल, हे बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट पॉइंट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा, युअर आणि माइन. आता मगाशी काय होतं, युअर अँड डॉटर माइन इज फायटिंग, तर ते चुकलं होतं. युअर अँड माइन डॉटर इज फायटिंग इन द गार्डन, आणि गांधीजी वॉज वन ऑफ द बेस्ट लीडर्स हु हॅज एव्हर. वाक्यामध्ये हॅव होतं, तर तिथे हॅव का नाही आलं पाहिजे, तर वन ऑफ द बेस्ट लीडर्स म्हटलेलं आहे. वन ऑफ द बेस्ट लीडरचा अर्थ काय होतो, अनेक उत्तम लोकांपैकी एक. फक्त बेस्ट लीडर म्हटलं असतं तर ते झालं असतं ते एकमेव आहेत, पण इथे अनेक उत्तम लोकांपैकी एक म्हणजेच काय,
तर त्या उत्तम लोकांचा गट घेतलेला आहे. वन ऑफ द टेकन एज अ ग्रुप, म्हणजेच याला आपण मी कलेक्टिव्ह नाउन असं म्हणू शकतो. तर कलेक्टिव्ह नाउन सोबत क्रियापद हे नेहमी सिंग्युलर येतं. समूहवाचक नाम जे आहेत यांच्यासोबत क्रियापद हे नेहमीच सिंग्युलर येतं. त्यामुळे वन ऑफ देम हे काय झालं तुमचं सिंग्युलर झालेलं आहे. त्यामुळे गांधीजी वन ऑफ द बेस्ट लीडर्स म्हणून इथे आलं आपलं हॅज. हॅज हे आपण नेहमी सिंग्युलर मध्ये वापरतो, जसं ही, शी, इट हे तिन्ही आपण सिंग्युलर मध्ये वापरतो. यू आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते हॅव मध्ये वापरतो. आय सोबत पण हॅव वापरतो, पण ही नॉर्मली आपण सिंग्युलर मध्ये हॅज वापरतो. तर ही गोष्ट आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे मी वळतोय. पुढचा प्रश्न आहे अनरियल कंडिशनचा. आपल्याला ऑक्झिलरी वर्बचा उपयोग करायचा आहे. इफ आय वर बॉर्न अगेन आय बी नॉन व्हायलंट लायन और टायगर. तर आता इथे अनरियल कंडिशन आहे. जर मी पुन्हा वाघ झाला असतो तर, किंवा वाघ जन्माला आलो असतो तर इथे लक्षात ठेवायचं नेहमी अनरियल कंडिशनच्या बाबतीत आपण यूज करतो वुड. इफ आय वर किंग असं जर मी वाक्य लिहितो, तर या वाक्यातून सरळ सरळ म्हणतोय मी राजा आहे का? नाही. तर ही नसलेली इच्छा आहे किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली गोष्ट, यासाठी मी वेअरचा यूज करतो. इफ प्लस वेअर, त्याच्यामध्ये मी इच्छा टाकतोय. इफ आय वर किंग आय वुड हेल्प द पुअर. तर जर इफ नी वाक्याची सुरुवात झाली आणि तिथे अनरियल कंडिशन दाखवायचे, तर त्यासाठी कंपल्सरी वेअर यायला पाहिजे. आणि ही जी अनरियल कंडिशन आहे, त्या अनरियल कंडिशन दाखवताना आपल्याला वुडचाच यूज करावा लागेल. तर आय वुड बी अ नॉन व्हायलंट लायन ऑर टायगर. बघा आता इथेही कळतंय वाघ सिंह अहिंसक असतात का? अजिबात नाही. बरोबर आहे ना? चला, आणि आता पुढचा एक प्रश्न आहे. आता त्यांनी एक वाक्य दिलंय बघा. टू एस्केप द पनिशमेंट ही मस्ट अपॉलोजाइज. शिक्षेपासून त्याला वाचायचं असेल तर त्याला काय माफी मागितली पाहिजे. पण आता इथे हेच वाक्य मला जोडायचं आहे. बघा दोन वाक्य आहेत, ही मस्ट अपॉलोजाइज आणि टू एस्केप पनिशमेंट. एक वाक्य कसं आहे, स्वतंत्र वाक्य आहे, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहे, म्हणून हे झालं तुमचं मुख्य वाक्य. आपण मराठीमध्ये म्हणतो ना मुख्य वाक्य, गौण वाक्य. तर हे स्वतंत्र आहे वाक्याच्या दृष्टीने, आणि हे गौण वाक्य आहे का? तर ते अवलंबून कोणावर आहे? या वाक्यावर. पण आता जर हे वाक्य जोडायची झाली, ही जोडलेली नाहीत, ही फक्त कॉमा दिलाय म्हणजे वाक्य दिलेली आहेत. तर आता ही जोडायची आहे, तर कशाने जोडणार आपण? वाक्य जोडणाऱ्या शब्दाच्या जातीला आपण म्हणतो कंजंक्शन. जसे आपण मराठीमध्ये उभयान्वी अवयव म्हणतो, उभयान्वी अवयवांनी आपण जोडतो वाक्य. तर कंजंक्शन आहेत बघा. ऑर आहे, येट आहे, अनलेस आहे, सो दॅट आहे. आता हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की कंजंक्शन म्हणजे वाक्याच्या मध्येच आलं पाहिजे, असं काही नाहीये. तर या वाक्याचं मध्ये काय म्हटलंय की ही मस्ट म्हणजे त्यांनी मागितलीच पाहिजे, नाहीतर काय होईल? इथे नाहीतर शब्द महत्वाचा आहे, नाहीतर त्याला शिक्षा होईल. तर आता इथे 2 नंबरचा आहे बघा, ऑर ही विल बी पनिश. पर्याय देतोय मी, त्यांनी शिक्षा मागावी किंवा, नाहीतर म्हणजे काय? किंवा. तर इथे मी पर्याय देतोय. तर या पर्याय देताना मी ते काय वापरतोय? ऑर. तर ऑर हे नेहमी तुम्हाला सिलेक्शन साठी दाखवतात, सिलेक्शन फ्रॉम ऑप्शन. तर आन्सर काय येईल? 2. कसं काय ते अजून समजावून सांगतो. कंजंक्शन जॉईन्स द सेंटेन्स ऑर पार्ट ऑफ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, आय बॉट ऍपल्स अँड पीनट. आता इथे काय केलं बघा मी, आय बॉट ऍपल, आय बॉट पीनट याला जोडलं अँड ने, पण वाक्याच्या मध्ये आलंय. याचा अर्थ असा नाहीये की वाक्याच्या मध्येच नेहमी येईल. आता बघा इथे ऑर आहे, या ठिकाणी काय केलंय त्यांनी? 2 वाक्य जोडलेली आहेत, ही मस्ट अपॉलोजाइज ऑर ही विल बी पनिश. ऑर जॉईन्स टू इंडिपेंडेंट सेंटेन्सेस. आता येट कुठे कुठे वापरतो आपण? वाक्यामध्ये येट पण होतं. तर येट जे आहे हे ऍडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन आहे. म्हणजे काय? तर तो कॉन्ट्रास्ट दाखवतो. फॉर एक्झाम्पल, ही इज रिच येट ही इज अनहॅपी. म्हणजे रिच असून सुद्धा तो दुःखी आहे, हे जेव्हा मला दाखवायचंय तेव्हा मी काय वापरतोय? एट वापरतोय मी, त्याच्यात काही वाद नाही, पण ते वापरणं बरोबर आहे का हे बघणं आवश्यक असतं. ठीक आहे, चला त्यानंतर नेक्स्ट आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे शो. सो नी काय होतं? रिझल्ट ऑफ ऍक्शन दिसतं. ही इज सो फॅट, तो इतका जाड आहे की तो पळू शकत नाही. म्हणजे न पळण्याची कारण काय? सो आहे. त्याचबरोबर अनलेस आहे बघा, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, अनलेस यू वर्क हार्ड यू वोंट सक्सीड इन द लाईफ. तू अनलेस यू वर्क हार्ड
यू विल सक्सीड इन लाईफ, सॉरी, येस, यू वोंट सक्सीड इन लाईफ. तर इथे या ठिकाणी काय आलेलं आहे, अनलेस. तर अशा पद्धतीने ही कंजंक्शन्स आहेत. आणि नेक्स्ट पार्ट आहे, सिंपल आहे पण थोडासा वेगळा आहे, वोकॅबचा. आता बघा त्यांनी काय विचारलं, समथिंग दॅट इंटरेस्ट यू बिकॉज इट इज इम्पॉर्टंट ऑर अफेक्ट्स यू. समथिंग दॅट इंटरेस्ट यू, और तुम्ही त्याच्याबद्दल, ते महत्वाचं आहे तुमच्यासाठी, असा कुठला विषय आहे, समथिंग दॅट इंटरेस्ट यू, जो तुमच्यासाठी उत्सुकतेचा आहे. त्याचबरोबर का उत्सुकतेचा काय, तर तो महत्वाचा आहे, तर त्याला इश्यू म्हणणार, कन्सर्न म्हणणार, अप्रोच म्हणणार का इव्हेंट म्हणणार. समथिंग दॅट इंटरेस्ट यू बिकॉज इट इज इम्पॉर्टंट यू और अफेक्ट्स यू, याला म्हणतो आपण कन्सर्न. कन्सर्न या बाबतीबद्दल मी कन्सर्न आहे. तर आता त्याच्या डिफिनेशन्स आहेत बघा. फॉर एक्झाम्पल, इश्यू म्हणजे काय, अ प्रॉब्लेम ऑर सब्जेक्ट फॉर डिस्कशन, याला म्हणतो आपण इश्यू. कन्सर्न म्हणजे काय, फिलिंग ऑफ वरी, समथिंग दॅट कॉजेस अ वरी, म्हणजे काळजी वाटणे. का काळजी वाटते, ज्याच गोष्टीची काळजी वाटते जे आपल्यासाठी महत्वाचं असतं किंवा ज्याच्याशी आपला संबंध असतो. त्यामुळे कन्सर्नचं मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं, ज्या गोष्टीशी आपला संबंध असतो त्याला आपण, आणि ती गोष्ट महत्वाची असते, त्याची आपल्याला हुरुकृक हुरहुर वाटते, त्याला आपण कन्सर्न म्हणतो. नेक्स्ट आहे अप्रोच, वे ऑफ कन्सिडरिंग और डुईंग समथिंग, त्याला म्हणतो आपण अप्रोच. कुठल्या तरी गोष्टीचा दृष्टिकोन, करण्याची एक प्रकारची पद्धत, त्याला आपण म्हणतो अप्रोच. चला तर बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे सगळे प्रश्न जे आहेत हे डिस्कस केलेले आहेत. तर आता येणाऱ्या काळामध्ये अड्डा 24/7 मराठीच्या वतीने फ्लॅट 20% ऑफ प्लस डबल व्हॅलिडिटी तुम्हाला महापॅकवर मिळणार आहे. महापॅक म्हणजे एकदा ऍडमिशन घ्या आणि वर्षभरात जेवढ्या बॅचेस होतील त्या तुम्ही करू शकता. तर आता ते 24 महिने ही व्हॅलिडिटी असेल. त्याचबरोबर गुगल आणि अड्डा 24/7 यांचं टायअप झालेलं आहे. त्यामुळे या 20% ऑफ हा जो आहे हा अतिशय कमी दरात तुम्हाला महापॅक मिळत आहे. त्या माध्यमातून आपण स्कॉलरशिप देतोय. आता स्कॉलरशिप म्हणजे कसं असतं, नॉर्मली तुमचं उत्पन्न कमी आहे किंवा ठराविक लोकांना मिळत नाही, पण आता ही स्कॉलरशिपची आपली संकल्पना आहे ती सगळ्या लोकांना मिळेल. कसं मिळेल, तर तुम्हाला अतिशय डिस्काउंटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील. तर आता तुम्हाला हा फ्लॅट 20% ऑफ प्लस डबल व्हॅलिडिटी मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी Y325 कोड वापरायला विसरू नका. आता बघा, PSI मेन्सची बॅच आहे आपली 31 ऑक्टोबर पासून 8 ते 12 या वेळामध्ये. याच्यामध्ये 140 प्लस लाईव्ह क्लासेस प्लस रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला मिळतील. सगळ्या विषयांची मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी होईल. या बॅच मध्ये मी इंग्रजी आणि चालू घडामोडी हे 2 विषय घेणार आहे, जे की आपल्या पेपर 1 ला आहेत. पेपर 2 मधले इतिहास वगैरे सगळे विषय मी ते कव्हर करीनच. सगळे विषय आपले कव्हर होतील. विशाल मॅडम मराठी घेतील. आयोगाच्या बदलत्या पॅटर्न नुसार मार्गदर्शन मिळेल. तर Y325 कोड वापरून याच्यावर डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. 31 ऑक्टोबर पासून बॅच सुरू होते. आणि आता दुसऱ्या बॅचेस सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला मी महापॅकचं का महत्व सांगतोय ते तुम्हाला लक्षात येईल. तर आता बघा, नेक्स्ट बॅच जी आहे ही आहे आपली तांत्रिक सेवेची बॅच. याच्यामध्ये सुद्धा मी तुमचं इंग्रजी कव्हर करणार आहे. ही बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे. तर लाईव्ह तर आहेतच, प्लस रेकॉर्डेड पण तुम्हाला बघायला मिळतील. 10 ते 12 आणि 1 ते 4 या वेळात आपली बॅच असते. तुम्ही कुठल्याही वेळेला जॉईन करू शकता. त्यासाठी Y325 कोड वापरायला विसरू नका. फक्त 1799 मध्ये ही बॅच मिळेल तुम्हाला. स्टेट बोर्डची बॅच सुद्धा आहे. म्हणजे टोटल सगळं एमपीएससीच्या परीक्षांचा एक महापॅक आपण आणलेला आहे, एमपीएससी महापॅक. तर यामध्ये काय असेल, राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब, गट क, पूर्व, मुख्य, म्हणजे गट ब गट क च्या मुख्य, किंवा स्टेट बोर्डची बॅच, आता तांत्रिक सेवेची सुद्धा बॅच आहे आपल्याकडे. तर अशा सगळ्या बॅचेस ज्या आहेत या तुम्हाला या महापॅक मध्ये मिळणार आहेत. तर मी जसं तुम्हाला म्हटलं, अतिशय कमी किमतीमध्ये हा महापॅक उपलब्ध आहे. तुम्हाला जसं म्हटलं होतं मी, हा जी महापॅकची किंमत आहे ही सध्या आहे 3764 रुपये. नॉर्मली या महापॅकची किंमत आहे ती जवळपास जाते तुमची या महापॅकची किंमत 4705. तर हा 3764 Y325 कोड वापरून 21% डिस्काउंट तुम्हाला मिळतंय. तर आजच तुम्ही या महापॅकचा लाभ घ्या. महापॅक मध्ये एकदा ऍडमिशन घ्या. वर्षभरामध्ये जेवढे आपले लाईव्ह क्लासेस होतील, जेवढ्या आपल्या टेस्ट सिरीज होतील, फक्त लाईव्ह क्लासेस नाहीये तर टेस्ट सिरीज पण आहे. आपण लवकरच ई बुक पण काढणार आहोत. ते सगळे एका ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर आजच त्वरा करा. या महापॅक मध्ये 3764 खास दिवाळीसाठी ऑफर आहे तुम्हाला. आणि अड्डा 24/7 या प्रोडक्टचा तुम्हाला निश्चित पद्धतीने उपयोग होईल. लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई बुक ते सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. तर तुम्हाला म्हटलं की कोड वापरायला विसरू नका, Y325 कोड. सेशनला लाईक करा. अड्डा 24/7 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ऍप डाउनलोड करा. आणि रोज रात्री 8 वाजता आपलं सेशन असतं. तर आपण या ठिकाणी थांबूयात. सगळ्यांना शुभरात्री, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.